तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. सार्वत्रिक लोकसभेचे रणशिंग फुंकले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. या राजकीय घौडदौडीत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका, मेळावे, सभा घेऊन रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान येत्या 20 मेला राज्यात नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असून आपला प्रतिनिधी निवडून देणार आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडी खूपच जलद गतीने पार पडत असताना दिसून येत आहेत. याच अनुषंगाने 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळामामा यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर ग्रामीण भागात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महेश तापसे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान जनजागृतीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. तसेच प्रचार आणि प्रसाराची रणनीती आखण्यात आली. या आढावा बैठकीत महाविकास आघाडीचे बदलापूरचे प्रमुख पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या वार्ताहर परिषदेमध्ये सर्व वार्ताहर मित्रांचे आणि सर्व महाविकास आघाडीच्या इंडिया ब्लॉकच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो. भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकत आहे हा आज मी दावा करतोय. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी इंडिया ब्लॉकचे आमचे उमेदवार बाळामामाचा फॉर्म भरण्यात आला, त्याला आलेली आलोट अशी गर्दी, स्वयंस्फूर्तीने आलेली लोक, प्रत्येक ठिकाणी तुतारीचा नाद, हे एक प्रकारे घोषणा होती की उद्या 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 जून रोजी जेव्हा निकाल येईल तेव्हा विक्रमी मताने भिवंडीच्या सीटवर महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडून येईल. 2 दिवसानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आज जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी देखील त्यांचा फॉर्म भरला, डोंबिवलीमध्ये देखील फॉर्म भरला. परंतु कार्यकर्ता हा जेव्हा संघटनेचा असतो, कार्यकर्ता स्वाभिमानातनं निर्माण झालेला असतो, तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास असतो. दोन्ही ठिकाणी म्हणजे डोंबिवली फार देखावा केला, फार भंगडाचं नृत्य देखील नाचलं तिथे लोक, आणि आमच्या भिवंडीमध्ये देखील सगळ्या गोष्टी केल्या, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह दोन्ही ठिकाणी दिसला नाही. भिवंडी लोकसभा ह्या मतदारसंघामध्ये आज सर्वजण आमचे उमेदवार बाळामामाच्या पाठी आहेत. मगाशी आपण अंबरनाथच्या सभेला होता, तिथे देखील दयानंद भाऊ चोरगे जे जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, ते व्यासपीठावर होते. त्यांनी पूर्ण पाठिंबा आमच्या उमेदवाराला जाहीर केला. आणि जवळपास मुरबाडपासून ते शहापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण ह्या 6 मतदारसंघामध्ये साधारणपणे आम्हाला पाठिंबा वाढत आहे. 2014मध्ये जे चित्र होतं ते 2024मध्ये नक्कीच नाही. 14मध्ये देखील भारतीय जनता पार्टीची ताकद ह्या मतदारसंघामध्ये नव्हती. भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार घेतला हा मूळ राष्ट्रवादीचाच होता. मुरबाडमध्ये जो उमेदवार घेतला तोही मूळ राष्ट्रवादीचाच होता. त्यामुळे आमच्याच नेत्यांना मानणारा जो मतदानाचा वर्ग होता त्यांच्या जोरावर ते निवडून आले. नंतर त्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे दुर्दैवाने ते झालं नाही. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर देखील आपल्या मतदारसंघाचा ज्या गतिशील विकास व्हायला पाहिजे ते करू शकले नाही, आणि म्हणून सामान्य लोकांनी त्यांचं कौल हा बाळामामाच्या मागे उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, बदलापूर. जियाज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH ॲक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OTमध्ये आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिडियाट्रिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत.
लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूममध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.